गुड मॉर्निंग दोस्तों, कैसे हैं आप लोग। वेलकम बैक टू माय चैनल एंथनी द ब्लॉगर में। आज है 12 मई। आज दो स्पेशल डे है, आज मदर्स डे भी और नर्स डे भी है। तो आज अपने बात करेंगे नर्स डे की, जो कि फ्लोरेंस नाइटिंगेल जी की याद में मनाया जाता है। 12 मई उनका डेट ऑफ बर्थ ही 12 मई है। तो दोस्तों आज मैं आप लोग को दिखाने वाला हूँ मेरे हॉस्पिटल में कैसे नर्स डे मनाया जाता है। तो मैं बहुत एक्साइटेड हूँ, मैं भी पहली बार जा रहा हूँ देखने के लिए। तो चलिए बिना टाइम वेस्ट किए चलते हैं। और तो ये रहा हॉस्पिटल जहाँ पे मैं काम करता हूँ, ग्रामीण रुग्णालय पाली। और अंदर घुसते हुए बहुत ही अच्छा सा डेकोरेशन किया हुआ है, देखिए। और उसके बाद यहाँ पर करते हैं पूजा। देन उसके बाद हमारे जो डॉक्टर्स हैं उनको फेलिसिटेट किया जा रहा है, सारे नर्सिंग स्टाफ उनको भी फेलिसिटेट किया जा रहा है। देन उसके बाद दोस्तों हम लोग जो नर्सिंग स्टाफ है उन्होंने एक एक्ट परफॉर्म करके दिखाया, जो कि काफ़ी काबिल तारीफ था, बहुत ही अच्छा लगा। मनामध्ये आलेला हा विचार, आज ह्या विचाराने पूर्ण जगात परिचारिका दिवसाबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलेलंच आहे, तरी सुद्धा मी थोडंसं बोलते। आज 12 मे हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा अख्ख्या जगभरामध्ये साजरा केला जातो। सर यांचंही ते आत्मान झालेलं आहे, तर त्यांचा सन्मान सावंत साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतात। या सन्माननीय माई साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्यासाठी ते व्यक्त करावे। त्याबद्दल मी आभारी आहे तुमची। सर्वांचे माई साहेब त्यानंतर महेशजी सामंत, आमचे स्नेही सागर यांनी आवर्जून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। आपल्याकडे आज 12 मे निमित्त आज आपण सर्वप्रथम पहिल्यांदाच पालीमध्ये आपण प्रोग्राम करत आहोत, त्याचाही मला अभिमान वाटतो। सर्वांचं मी कौतुक करतो। बोलायचं झालं, आपल्याकडे जे स्टाफ आहे नर्सिंग स्टाफमध्ये 3 सी महत्त्वाचे असतात। ते ओपिशंट म्हणजे फॅसिलिटी असायला। सामंत कुटुंबियांचं इथे आभार व्यक्त करतो आणि आमच्या या कार्यक्रमाला वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल महेश साहेबांचं आणि सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना बघलं कार्यक्रम पत्रिका द्यायला गेलो, पण त्या नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही। पण योगायोग हा की त्याच दिवशी त्या इंजेक्शन घ्यायला आल्या हॉस्पिटलमध्ये आणि मी ड्युटीवर होते, आणि मग त्यामुळे प्रत्यक्ष भेट होऊन त्यांना पत्रिका दिली गेली। तर एवढ्या महत्त्वाच्या त्यांच्या वेळातून त्या वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे आभार। महेश सर आले, त्याच्यानंतर काल माझं त्यांच्याशी बोलणं खूप छान पद्धतीने आपण सादर केलं। तर सर्व परिचारिका वर्गाचे आम्ही इथे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। सब कुछ खत्म होने के बाद दोस्तों हम सब लोगों ने नाश्ता किया। नाश्ते में समोसा, मिठाई, फ्रूटी, बहुत सारी चीज़ें थी। सबसे लास्ट में हम सब लोगों ने दोस्तों मिलकर एक फ़ोटो खिंचाई है, जो कि जिसमें सारे स्टाफ, जितने भी आप लोग को दिख रहे हैं, सारे हॉस्पिटल के स्टाफ हैं।